नमस्कार, MP सेवा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण आयोगाने विचारलेले प्रीवियस इयर अँटोनिम्स तसेच पालनसुरीमधील संपूर्ण अँटोनिम्स पाहणार आहोत। तर बघा, जेवढे काही आयोगाने विचारलेले अँटोनिम्स आहेत हे संपूर्ण तुम्हाला पालनसुरीमध्ये भेटतील। त्याची आपण संपूर्ण याच्यामध्ये नोंद केलेली बघा। टोटल किती आहे तर 108 आहेत बघा। किती? फक्त 108 आहेत। ते संपूर्ण आपण याच्यामध्ये 108 अँटोनिम्स आहेत ते संपूर्ण पालनसुरीतून आपण घेतलेले आहेत आणि ते लक्षात कसं ठेवायचे त्याची प्रत्येक ठिकाणी जागोजाग आपण ट्रिक्स बनवलेली आहे। त्यानंतर ते 108 संपल्यानंतर आपण आयोगाचे प्रीवियस इयर MPSCने विचारलेले प्रीवियस इयर अँटोनिम्स घेतलेले आहेत आणि ते कसे घेतलेले सांगू का? तर बघा, आता हा पहिला प्रश्न बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग अँटोनिम्स ऑफ वर्ड एक्स्ट्राव्हॅगंट। तर हा जो एक्स्ट्राव्हॅगंटवर कधी विचारलेला आहे? राज्यसेवा 2022ला, त्यानंतर PSI 1989ला। तर आपण काय केलेलं आहे, त्याच शब्दावर आयोगाने आणखी किती वेळेस प्रश्न विचारलेला आहे सेम शब्दावर। तर बघा, असिस्टंट 2012ला विचारलेलं आहे बघा, फ्रुगलचा विरुद्धार्थी एक्स्ट्राव्हॅगंट बघा। त्यानंतर परत दाखवतो मला, हे बघा, लॅविश म्हणजे परत एक्स्ट्राव्हॅगंट अर्थ होतो त्याचा उधळ्या, त्याच्या विरुद्धार्थी फ्रुगल, PSI 2009 आणि इंजिनिअरिंग 2012ला आलेला आहे। त्यानंतर बघा, थ्रिफ्टी म्हणजे कंजूस, त्याच्या विरुद्धार्थी परत एक्स्ट्राव्हॅगंट, हे बघा, हा PSI 1989ला आलेला आहे। त्यानंतर परत स्टिंगीचा अर्थ काय होतो? कंजूस, त्याच्या विरुद्धार्थी स्क्वॉन्डर म्हणजेच एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळ्या बघा। म्हणजे 5-6 वेळेस आयोगाने हे प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे आपण त्याच प्रश्नावर आणखी किती वेळेस विचारलेले आहेत असं एकाखाली एक घेतलेलं आहे। म्हणजे तो प्रश्न इथून पुढे आला तर आपल्याला 100% चुकणार नाही म्हणजे नाही। आणि चुकलही कसा? कारण त्याची प्रत्येक शब्दाची आपण ट्रिकसुद्धा बनवलेली आहे आणि ते अशा प्रकारे आपण अशी ही PDF बनवलेली आहे बघा। आणि ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता। 84 21 90 83 84 बघा। आता एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे काय? उधळ्या। त्याला कसं लक्षात ठेवायचं बघा, हा एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळ्या, त्याच्या विरुद्धार्थी थ्रिफ्टी म्हणजे कंजूस। तर कंजूसला कसं लक्षात ठेवायचं बघा, याचं थ्रिफ्टीची फोड अशी करायची 350, थ्रिफ्टी शब्दाची फोड अशी करायची 3 आणि 50 म्हणजे हे 3 आणि नंतर 50 अशी फोड करायची। तर आता ट्रिक कशी? ट्रिक आहे का बघा, XYZ नावाचा एक व्यक्ती आहे, तो एवढा कंजूस आहे की त्याच्या बायकोसाठी 350 रुपयाची साडी पण तो विकत घेऊ शकत नाही। तो एवढा कंजूस आहे की तो 350 रुपयाची साडी पण विकत घेत नाही। मग थ्रिफ्टी म्हणजे काय झालं? मग कंजूस म्हणजे तो खूप कंजूस आहे। मग त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळ्या। आता याच्यावरच आलेली परत बघा, फ्रुगलचा अर्थ पण काय होतो? कंजूस। फ्रुगलचा अर्थ होतो कंजूस। हे कधी आलं होतं? असिस्टंट 2012ला। फ्रुगलचा अर्थ कंजूस, मग त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? एक्स्ट्राव्हॅगंट। त्याच्या विरुद्धार्थी काय होईल? एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे उधळ्या। ओके। त्याच्यानंतर आता पुढचा बघा, इथं पण आपण ट्रिक केलेली आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर बघा, चूज द अपोजिट मिनिंग ऑफ लॅविशचा अर्थ काय होतो? उधळ्या, मग त्याच्या विरुद्धार्थी फ्रुगल। तर बघा, आता याला लॅविशला कसं लक्षात ठेवायचं बघा, लॅविशला आपण लावणी म्हणायचं। काय म्हणायचं? लावणी बघा। लॅविशला काय म्हणायचं? लावणी म्हणून। त्याच्यासारखं ते दोन्ही सारखेच नाव वाटतात। लावणी पाहायला जाणारे लोक मग काय करतात? कंजूस नसतात, कारण ते डान्स करणाऱ्या स्त्रियांवर पैसे उधळतात। म्हणजेच लाविश म्हणजे उधळ्या, म्हणजे तो कंजूस नसतो। मग त्याच्या विरुद्धार्थी फ्रुगल। त्यानंतर परत बघा, चूज द अपोजिट मिनिंग ऑफ थ्रिफ्टी बघा। आता थ्रिफ्टी वर आपण ऑप्शनमध्ये पाहिला होता थ्रिफ्टी, इथं त्यांनी प्रश्न बनवून दिलेला आहे थ्रिफ्टी। मग थ्रिफ्टीच्या विरुद्धार्थी एक्स्ट्राव्हॅगंट बघा। म्हणजे फक्त प्रश्न काय केला त्यांनी? फिरवला आहे। इथं बघा, पहिल्या प्रश्नात त्यांनी एक्स्ट्राव्हॅगंटच्या विरुद्धार्थी काय विचारलं होतं? हे बघा, इथे प्रश्नात एक्स्ट्राव्हॅगंट घेतलं आहे, त्याच्या विरुद्धार्थी थ्रिफ्टी। आणि खाली बघा, थ्रिफ्टीला त्यांनी प्रश्नात घेतलं आहे आणि ऑप्शनमध्ये एक्स्ट्राव्हॅगंट दिले। हे बघा, थ्रिफ्टी म्हणजे कंजूस आणि ऑप्शनमध्ये दिलं एक्स्ट्राव्हॅगंट। तर आपलं उत्तर काय मग? एक्स्ट्राव्हॅगंट। त्याच्यानंतर चूज करेक्ट अँटोनिम्स ऑफ स्टिंगीचा अर्थ होतो कंजूस, त्याच्या विरुद्धार्थ स्क्वॉन्डरर म्हणजे उधळ्या बघा। असं आपण संपूर्ण ट्रिक्स केलेल्या आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर बघा, आता एक्स्ट्राव्हॅगंट म्हणजे कंजूस आणि उधळ्याचे शब्द संपले। आता पंजंट बघा, पंजंटवर सुद्धा आयोगाने किती वेळेस प्रश्न विचारलेत आणि कुठं कुठं ते सगळं आपण घेतलेलं आहे। तर बघा, पंजंटवर 2 वेळेस विचारलेले, PSI 2014
आणि डिपार्टमेंट एस टी आहे 2014. ते दोन्ही एका ठिकाणी घेतलेत म्हणजे ते पण परत रिपीट झाला तर आपल्याला विसरणार नाही. तर बघा, ही लाईकड पंजंट सॉस बाय हिज मदर. बघा, पंजंटचा अर्थ होतो झणझणीत, त्याच्या विरुद्धार्थी मिल्ड म्हणजे पानचट. तर बघा आता याला कसं लक्षात ठेवायचं, पंजंट म्हणजे पंजाबी जेंट्स म्हणू आपण. पंजंटला काय म्हणायचं, पंजाबी जेंट्स अगोदर झणझणीत भाज्या खातात आणि नंतर त्यावर पानचट मिल्क पितात, असं लक्षात ठेवू. म्हणून पंजंटच्या विरुद्धार्थी काय, मिल्ड. मिल्डला आपण मिल्क म्हणू, कारण मिल्क काय असतं, पानचट, ते झणझणीत नसतं. म्हणून पंजंट म्हणजे पंजाबी जेंट्स झणझणीत आधी पदार्थ खातात, पनीर भाजी खातात असं मस्त, आणि नंतर मिल्क पितात त्यावर, असं लक्षात ठेवा. परत रिपीट झालेला आहे सेम प्रश्न. ही लाईकड पंजंट सॉस प्रिपेअर्ड बाय हिज मदर, डिपार्टमेंट एस टी 14. बघा, मग पंजंटच्या विरुद्धार्थी काय होईल, मिल्ड. अशा प्रकारे आपण ही संपूर्ण PDF बनवलेली आहे. बघा, ट्रँक्यूल हे संपूर्ण आपण काय केलेलं आहे त्याचे. हे बघा, आता हे डिलिजंट कसं लक्ष, हे बघा डिलिजंटवरच परत आयोगाने कुठं प्रश्न विचारलेले ते पण घेतलेले आहे. बघा, डिलिजंटवर प्रश्न कधी आला होता, राज्यसेवा 16ला आला होता. त्यानंतर डिलिजंटवर प्रश्न PSI 17ला आला होता. बघा, राज्यसेवा 16चाच प्रश्न 17ला परत रिपीट झाला. तर डिलिजंट म्हणजे काय, तर डिलिजंटचा अर्थ होतो मेहनती. द वर्ड डिलिजंट इज अँटोनिम विथ. बघा, डिलिजंटचा अर्थ जर मेहनती होत असेल तर मग त्याच्या विरुद्धार्थी काय पाहिजे, लेजी म्हणजे आळशी. तर याला लक्षात कसं ठेवायचं, बघा डिलिजंटची फोड आपण दिल्लीचे जेंट्स अशी केलेली. हे बघा, दिल्लीचे जेंट्स म्हणजे डिलिजंट असे आपण फोड केलेली आहे. तर दिल्लीचे जे जेंट्स आहेत ते खूप मेहनती आहेत असे आपण म्हणू. दिल्लीचे जे जेंट्स आहेत का ते खूपच मेहनती आहेत असं आपण म्हणू. मग डिलिजंट म्हणजे मेहनती, तर मग त्याच्या विरुद्धार्थी काय होईल, लेजी म्हणजे आळशी. त्याच्यानंतर परत PSI 17ला ही इज व्हेरी डिलिजंट यंग मॅन. ही इज व्हेरी डिलिजंट यंग मॅन. बघा, मग डिलिजंट म्हणजे काय, आताच पाहिलं आपण, डिलिजंट म्हणजे काय, मेहनती. मग त्याच्या विरुद्धार्थी आयडल म्हणजे आळशी. असं अशी आपण PDF बनवलेली आहे. बघा, जर आवडत असेल तर, आणि ही PDF तुम्हाला पाहिजे असेल तर हीच नाही तर आपल्याकडं सिनोनिम आहे, अँटोनिम्स आहे, वन वर्ड आहे. इंग्लिशचे संपूर्ण व्होकॅब्युलरीच्या प्रत्येक EDMची वेगळी आहे, वन वर्डची वेगळी आहे. संपूर्ण PDFs आपल्याकडे रेडी आहे. हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिन शुभ जाओ.